अरण्याच्या कुशीत असलेले एक पवित्र ठिकाण, निसर्गाची शांतता, इतिहासाची साक्ष आणि समर्थ रामदास स्वामींची साधना, हेच ते शिवथरगड. गड किल्ले जितके महत्त्वाचे तितकीच महत्त्वाची ही घळ. इथेच लिहिला गेला ग्रंथराज दासबोध, ज्ञान, भक्ती आणि तत्वज्ञानाचा महासागर. इथे बसून समर्थांनी मंत्र दिला, संयम, साधना आणि स्वराज्याचं बळ. आजही इथला शांत स्वर आपल्याला अंतर्मुख करतो. शिवथरगड, जिथे शब्द साधनेत परिवर्तित होतात. जय जय रघुवीर समर्थ. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात लपलेलं एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक ठिकाण म्हणजे शिवथरगड. इथे जाण्याचा प्रवासही तितकाच सुंदर आहे. या डोंगर दऱ्यांमधून वळण घेत हा रस्ता आम्हाला शिवथरगडीकडे पोहोचवत होता. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यापासून साधारण 32 किलोमीटरवर शिवथरगड आहे. गडीच्या पायथ्यापर्यंत वाहनं जाऊ शकतात, ज्यामुळे प्रवास सुलभ होतो. शिवथरगड परिसरात पाऊल ठेवताच समर्थ रामदास स्वामींच्या प्रेरणादायी शब्दांनी आपलं स्वागत होतं. जयाची लीला वर्णिती लोकतिन्ही, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्री समर्थ रामदास स्वामी यांचे पवित्र भूमीत आपले सहर्ष स्वागत आहे. गडीच्या पायथ्यापासून हा रस्ता आपल्याला एका भव्य कमानीपाशी पोहोचवतो. इथून आत प्रवेश करून आपण घळीकडे मार्गस्थ होतो. घळीकडे जाताना थोड्या पायऱ्या चढायला लागतात. आम्ही सगळे पायऱ्या चढत असताना हे साहेब आरामात बसून आमची मजा बघत होते. माझ्या कॅमेऱ्याच्या भीतीने माकडबुवा मागे सरकले. कदाचित त्यांना वाटलं असेल की मी त्यांचा फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करणार. वर गेल्यावर आपल्याला घळीकडे जाणारी वाट दिसते. तिच्याच बाजूला आपल्याला एक धबधबा पाहायला मिळतो. आम्ही नोव्हेंबर महिन्यात गेलो असल्याने तिथे पाणी कमी होतं. पावसाळ्यात इथून सतत वाहणारा जलप्रवाह इथल्या गुहेचं सौंदर्य अजून वाढवतो. त्यामुळे तुम्हाला हे निसर्ग सौंदर्य अनुभवायचं असेल तर जून ते सप्टेंबर हा सर्वोत्तम काळ आहे. आता घळ म्हणजे काय, तर डोंगराच्या आत तयार झालेली एक नैसर्गिक गुहा. ह्या साधारणतः मोठ्या खडकांमध्ये पाण्याच्या प्रवाहामुळे तयार होतात. शिवथरगड ही अशीच एक नैसर्गिक गुहा आहे, जिथे रामदास स्वामींनी दासबोध ग्रंथाची रचना केली. समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे हे ठिकाण आध्यात्मिक दृष्ट्या महत्त्वपूर्ण बनले आहे. शिवथरगडीत आपल्याला समर्थ रामदास स्वामी, कल्याण स्वामी तसेच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती पाहायला मिळतात. इथे दर्शन करून आम्ही काही वेळ विश्रांती घेतली. इथे येऊन मनाला एक अद्भुत शांती आणि समाधान मिळते, ज्याचे वर्णन शब्दात करणे कठीण आहे. नमस्कार. आज आम्ही फॅमिली सोबत आलोय शिवथरगड या ठिकाणी. इथे श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधाची निर्मिती केली. सो याच्याबद्दल आपल्याला माहिती देतील आमचे बाबा. नमस्कार. आज आपण जिथे आलो आहोत ती जी जागा आहे तिला शिवथरगड असं म्हटलंय. आणि शिवथरगडचं ऍक्च्युअल जे वर्णन आहे किंवा शिवथरगडचं जे वर्णन आपण जे बघतोय त्याच्यामध्ये श्री सुंदरमठ शिवथरगड श्री समर्थ रामदास स्वामींनी एक केलेलं वर्णन आहे. ते मी तुम्हाला वाचून सांगतोय. गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालिली बळे, थांबा धबधबा लोटती धारा, धबधबा तोय आदळे. तुम्हाला थोडा आवाज पण येत असेल. हा जो महिना आहे तो नोव्हेंबर महिना आहे. नोव्हेंबर महिन्यामध्ये एवढा धबधब्याचा आवाज आहे. तर ज्यावेळेला पाऊस असतो त्यावेळेचा गर्जती मेघ तो सिंधू कली कळलोळ, नंतर मग तुषार उठती रेणू दुसरे रज मातले, वात मिश्रित ते रेणू शीत मिश्रित दुखते, गर्जती श्वापदे पक्षी नाना स्वय भयंकरे, गर्द होतसे रात्री ध्वनी कल्लोळ उठती, विश्रांती वाटते ते जावया पुण्य पाहिजे, कथा निरूपणे चर्चा सार्थके काळ जात असे. म्हणजे खरंच आपण या जागेला जे काही भेट देतोय वैशिष्ट्यपूर्ण ती जागा आहे. आणि जसं म्हटलंय की विश्रांती वाटते तेथे, आपण 10 मिनिटापूर्वीच असं बोललो की सगळेजण थोडं शांत बसूया. ह्या जागेचे जे वैशिष्ट्य आहे किंवा ज्या
म्हणजे आपण जसं आपण बसमध्ये पण चर्चा करत होतो की काही एका सायंटिफिक दृष्टीने ह्याच्यामध्ये काय आपल्याला जाणवतंय तर त्या वाईब्स फील करायचा प्रयत्न आपण करूया. विश्रांती वाटते तेथे जावया पुण्य पाहिजे, कथा निरूपणे चर्चे सार्थके काळ जात असेल. म्हणजे आपण जोडलं गेले आहोत या सगळ्या परिवाराला आणि आपण आज एक फॅमिली पिकनिक म्हणा किंवा ट्रिपची जी सुरुवात केली शिवतरगळे पासून, तर खरंच पुण्य लागतं. आणि एवढ्या सगळ्यांनी एकत्र येऊन या ठिकाणी पोहोचणं, तर मी म्हणेल समर्थांची कृपा आहे. इकडे आणण्यासाठी आपल्याला त्यांनी बुद्धी दिली आणि आपल्याला इथेपर्यंत आणण्यासाठी बळ पण दिलं. ह्याच्या पुढचा प्रवास खूप सुंदर होऊ दे. आणि जसं समर्थांनी शिवछत्रपती महाराजांना जे मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाखाली जसं शिवछत्रपती महाराजांनी स्वराज्य घडवलं, तर आपल्याला स्वराज्य घडवता येणार नाही, पण आपलं कुटुंब किंवा आपलं जी व्यवस्था आहे ती जरी आपण चांगली चालवू शकलो, तेवढी जरी बुद्धी आपल्याला समर्थांनी दिली, तर आपण समर्थांकडे तेवढंच मागणं करूया. आणि समर्थांनी आपल्याला ह्या बुद्धीतून आपल्याला काही प्रेरणा मिळू दे आणि त्याचबरोबर आपल्याला एक चांगली इथून जी ऊर्जा आहे ती आपण घेऊन जाऊया. एक फक्त इकडच्या जागेचं जे वैशिष्ट्य आहे ते अनुभवण्यासाठी आपण सगळ्यांनी 2 मिनिटं शांत बसूया आणि तुर्तास मी हा व्हिडिओ संपवतोय. थँक्यू. शिवथरघळ आणि तिथला जलप्रपात यांचा बॅकग्राऊंड घेऊन एक फॅमिली फोटो घेतला आणि आम्ही घळीतून खाली उतरू लागलो. शिवथरघळ हे ठिकाण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारशाचे प्रतीक आहे. येथे भेट देऊन पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात इतिहास आणि आध्यात्मिकतेचा अनोखा अनुभव मिळतो. शिवथरगळीतून आम्ही खूप सुंदर आठवणी घेऊन परतलो. शिवथरगळ भेटीने आम्हाला आपल्या सांस्कृतिक वारशाची जाणीव करून दिली. शिवथरगळीतून निघत असताना समर्थांचे एक वचन मनात येत होते, ते म्हणजे भल्याने परमार्थी भरावे, शरीर सार्थक करावे, पूर्वजांसी उद्धारावे, हरिभक्ती करुणी. जय जय रघुवीर समर्थ.